वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आज संकष्टी आहे तर मी आज मोदक बनवणार आहे आणि मोदक आणि पिवळ्या आपली बटाट्याची असते ना भाजी बनवणार आहे. पिवळ्या बटाट्याची भाजी, उकडून बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर म्हटलं मोदक करणार आहे तर म्हटलं चपात्या कुठे करणार, तर 10-12 पुऱ्या करणार आहे. तर मी त्याच्यासाठी मोदकासाठी आणि पुऱ्यांसाठी मी पीठ मळणार आहे. आता पीठ वगैरे आता माझं मळून झालेलं आहे. इथे बघा मी छोट्या भांड्यात काढून ठेवलं. आता ह्याला मी झाकण मारून एका साईडला ठेवून टाकते. मला भेंडीची भाजी करायची आहे तर मी आता कांदा वगैरे सगळं चिरून घेते, फोडणीला घालून घेते भाजी.
कांदा आपला थोडा असा मऊ होताला की मी भेंडी टाकणार आहे. आज मी भेंडी भाजून नाही घेतली आहे, तर मग नेहमी भेंडी मी भाजूनच घेते. आणि मी भेंडीचे असे 3 भाग केले, म्हणजे असे मधून भेंडी जी आपली असते ना ती असे 3 भाग करून मधून त्याला कट केलेलं आहे. म्हणजे भेंडी आपली लवकर भाजली पण जाते आणि अशी पण भेंडी शिजते, पण अशी टेस्ट पण छान लागते. करून बघा तुम्ही एकदा आहे बघा अशी. थोडी तेलात परतून घेते. त्याच्यात मी हळद नंतर टाकणार आहे, हळद मीठ. तर सिंपल आपण अशी परतून घ्यायची बस. भेंडी आपली चांगली भाजी दे, मग बटाट्याची भाजी करून घेते. भेंडी मी या गॅसवर ठेवली आहे. हळद टाकली मी. इथे आपलं मीठ चवीपुरतं. ह्याच्यात 2-3 कोकम टाकले तुम्ही. तुम्ही आमचूर पावडर वगैरे टाकू शकता, पण मी कोकम टाकते, मला आवडतात. आणि भाजीची बी कोकम मी खाते, पण टाकून देत नाही मी. चिंच यूज नाही करत मी. चिंच खाल्ल्याने हातपाय वगैरे दुखतात. कोकम मी काही साईड इफेक्ट होत नाहीत आपल्याला. कोकम चांगलं असतं पित्तासाठी वगैरे.
मी जास्त बटाटे नाही उकडवले, 2च मोठे बटाटे घेतलेले आहेत, कारण भेंडीची पण भाजी आहे. हवा खूप आहे ना, थोडीशी खिडकी उघडी ठेवली आहे, त्याच्यामुळे ना गॅस ना राहत नाही, जे हवा येते ना, तरी या साईडची एक साईडची बंद केली. हिंग टाकते, टाकली हळद, त्यातला बटाटा टाकला मी, थोडी कोथिंबीर, बघा आपली भेंडीची भाजी झाली. ते गॅस बंद करतो. याच्यात चवीपुरतं मीठ, खोबरं घेते, चवीपुरतं मीठ आणि थोडासा पाण्याचा हटका मारायचा. म्हणजे बटाटे आता कसे नवीन असतात ना, त्यामुळे ना पटकन असे शिजत नाही. मी 3 शिट्ट्या काढल्या, ते पण 2 भाग करून एका बटाट्याचे.
तर थोडं बहुत राहतं, म्हणजे असं आतमध्ये थोडंसं असं कच्चा. तर थोडंसं पाण्याचा हक्का द्यायचा आणि 5 मिनटं एवढं असं आपण हे झाकण ठेवायचं. त्याच्याने वाफेमुळे ते ना बटाटा आतला मस्त शिजला जातो आणि बटाट्याची भाजी एकदम छान लागते. आता पहिल्यासारखे बटाटे येत नाहीत, सगळे नवीन बटाटे असतात. किती आपण बोललो जुने तरी पण ते बटाटे नवीनच असतात. त्यामुळे त्या बटाट्यांना पण टेस्ट नसते आणि ते पटकन शिजत पण नाही. म्हणून मी थोडासा पाण्याचा हक्का मारला आहे. 5 मिनिट मी असंच झाकण ठेवणार आहे. भेंडीची भाजी आता इथे ऑलरेडी आपली झालेली आहे. तर मला फक्त वरण करायचं आहे आणि पुरी आणि मोदक करायचे. तर चला व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवते. माझी डेझी काय करते मी तुम्हाला दाखवते. हे बघा आमची डेझी सोनू, हे बघा खाल्लंय तिने आता 6:15 हे बघा. आणि झोप, हे बघा फक्त तिला झोप आहे आणि ते टिपॉयवरच पाहिजे. म्हणून तिला मी असं एक मॅक्सी होती माझी, त्याचं असं मी डबल हे करून तिला असं थोडंसं दुपट्यासारखं असं शिवलं आहे. म्हणजे काच पण थंड असते ना म्हणून. हे बघा सोनू ये, हे बघा तर माझी देवपूजा पण मी आज सकाळी सगळं मंदिर वगैरे साफ करून घेतलेलं. हे बघा पूजा वगैरे झाली. हे बघा छानपैकी आपली पूजा झालेली आहे. ते स्वामींची पण पूजा केली आहे, साईबाबांची पण झाली. आणि आज मी तुपाचे दिवे लावलेले आहेत. नाही तर नेहमी मी तिळाचं तेल लावते, पण आज मी तुपाचा दिवा लावलेला आहे. उद्या आपण गुरुवार आहे तर तुपाचाच दिवा लावणार आहे. म्हणजे ज्या दिवशी उपवास असतात वगैरे त्यावेळेस मी तुपाचे दिवे लावते नेहमी. नंतर मग तिळाचा आणि बाहेर लावते तो राईच्या तेलाचा लावते. तर आता आपली भाजी होते. बघा झाकण ठेवलेलं आहे. पाऊस एवढा आहे ना, भरपूर पाऊस आहे. आता 2 मिनटं झालेलं आहे, फक्त थांबलेला आहे पाऊस आता 2 मिनटं आपला. आणि एवढा पाऊस आहे ना, अक्षरशः ना हवा वगैरे खिडकीवर ना पाण्याची झर अशी बसते ना, कधी कधी असं भीती वाटते. आणि आम्ही एकदम वरच्या फ्लोअरला आहे ना, आमचा 21 माळ्याचा टॉवर, तर मी 12व्या फ्लोअरला आहे ना. तर माझे बॅक साईडला एक हायवे साईडला माझ्या खिडक्या आहेत ना, तर सगळं ओपन आहे. त्याच्यामुळे ना हवा एवढी येते ना, भरपूर येते. मला सगळे दरवाजे बेडरूमचा वगैरे, किचनच्या खिडक्या, बेडरूमचे खिडकी वगैरे सगळं मला लावावं लागतं. तर पूर्ण हवा येते. माझा गॅस पण राहत नाही. आणि हे जे माझे हे कबड आहेत ना, त्याचे दरवाजे पण खुलले जातात, एवढी हवा असते भरपूर. तर चला मी आता तुम्हाला भाजी दाखवते आपली कशी झाली आहे ती. झाकण काढलं आहे. थोडीशी ते कोथिंबीर, स्लो केला गॅस. आता ह्याच्यातून खोबरं टाक. हे बघा खोबरं आम्हाला खूप लागतं मला, कारण आम्ही शेंगदाण्याचा कूट जास्त वापरत नाही. गवारीच्या भाजीला किंवा वांग्याच्या भाजीला जास्त यूज नाही करत आम्ही, कारण शेंगदाण्याने पण पित्त होतं. म्हणून खोबरं आम्हाला, बोलतात ना मालवणी लोकांचं नारळ म्हणजे खोबऱ्याचंच वाटण. सगळं कडधान्याच्या भाज्यांमध्ये वगैरे आम्हाला वाटणाशिवाय कुठल्या भाज्या आवडतच नाहीत. आवडतात, करतो, पण असं मुलांना नाही आवडत. मुलांना टिफिनला वगैरे तशाच आवडतात, अशा उसळ वगैरे. तर आता ही आपली ते भाजी झालेली आहे मस्तपैकी. इथे मी गॅस बंद करते. इथे बघा भेंडीची पण भाजी तयार झाली आहे. आता मला वरण करायचं आहे. तर चला मी तुमच्याशी व्हिडिओ कंटिन्यू करते. थोडंसं तूप टाकलं आहे मी आपल्या कढईमध्ये आणि मोदकाचं आपलं पुरण बनवून घेतलं.
आणि आपला हा गूळ घेतला आहे मी. व्यवस्थित खोबरं आपला गूळ आणि खोबरं पूर्ण हे करून घ्यायचं आहे इथं. व्यवस्थित गूळ आपला वितळून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये. थोडंसं पाणी हे आहे ना ते सुकलं पाहिजे. जो आवाज येतोय ना आपल्याला खोबऱ्याचा सचरचा तो बंद झाल्यानंतर मग आपलं हे परफेक्ट असं मोदकाचं पुरण बनतं. म्हणून ह्याच्यासाठी मी थोडंसं 1 चमचा तूप टाकलं जेणेकरून ते व्यवस्थित असं नरम राहील. नाही तर जास्त आपण जर हे केलं ना मग ते असं कडक होतं. असं गूळ मी थोडासा काढून ठेवला, त्यातला पाव किलो एवढा होता. याच्यात मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत, काजू बदाम वगैरे आहेत माझ्याकडे पण मी टाकले नाही आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. इथे आपली जायफळ आणि वेलचीची पूड आहे ती जरा टाकायची आहे, 1 छोटा चमच. स्मेल छान आला एकदम वेलचीचा. परफेक्ट आपलं असं हे झालेलं आहे पुरण. गॅस आपल्या इथे बंद. आणि याच्यामध्ये मी काढून घेतली. मस्त आपलं परफेक्ट असं मोदकाचं सारण तयार आहे. सारण म्हणा पुरण म्हणा एकच आहे. तर आता आपण मोदक करायला घ्यायचं. तर थोडंसं हे थंड होऊ दे, नॉर्मलमध्ये येऊ दे. जरा थंड झालं, याची वाफ निघून गेली की मग आपण मोदक करायला घेऊया. बघ मम्मी काय म्हणते ते बघ. ए सोनू, डेझी, अरे तसं नख लागेल हो तिला नारकर. नको नको, कपडा घ्या ना, तिचा आहे ना कपडे, व्हाईट कपडे ते घ्या ना.
डेझी, तिला ना असं घेऊन बसावं लागतं बघा. असं तिला थोडंसं असं हे करायला पाहिजे, लाड करायला लागतात तिला, है ना बाबू? लाड करावे लागतात ना. झोपून उठली आता ती. अरे मी तुम्हाला विम लिक्विड आणायचंच सांगायला विसरली. भांडी घासायचं संपलं आहे, थोडंसं आहे बाकी. आई बाप रे, चावती तू. हा पकडते, हात पकड मारेन. डेझी फटके देणार. चुवा कुठे तुझा? चुवा जा, चुवा बरोबर खेळ जा बाबू. चुवा माती करणार नाही ना, नाही ना. सोडा ना तिला खाली, सोडा ना. भूक लागली, काढून ठेवलंय तिचं जेवण मी. 10 वाजता द्या बरोबर. काय झालं? थांब बाबू, मानेच्या खाली तिला हे करावं. थांब बाबू. तिथे ते खाते ना, ते ओलं असतं ना. हे बघा तिचा कोंब आहे हा, फणी आहे डेझीची. मस्त बरं वाटतंय तिला बघा. थांब इकडे बाबू, थांब. आता मानवर कर. शाबाश, व्हेरी गुड बाबा, व्हेरी गुड. अरे वा वा वा. थांब, शानी तू ना, शानी ना तू बाबू. काय बघतोय सनी? भाजी आहे, बटाट्याची केली आहे. बाबा किती वाटतं. छान वाटतंय डेझी. इकडे बघ. बस बस बस. तिला बरं वाटतं बघा, कशी शांत पडून राहिली. तिच्या शेपटीवर हे करा ना. थांब, अशी बस बस. थांब बाबू. थांब. व्हेरी गुड बाबी. शाबाश. अरे वा वा. इकडे बघ. तिला आता आंघोळ घाला शनिवारी. पाऊस जर कमी व्हायला पाहिजे. पाऊस बाहेर भरपूर आहे. मी आता मोदक करून घेते. मोदकाला लाटी मी थोडी पातळच हे करणार आहे, जास्त पण टाकणार नाही.
हा छान असा एक आपला मोदक झाला इथे मस्तपैकी. आणि हे मोदक राहतात पण आपले 2 दिवस, अजिबात खराब पण होत नाही. मोदकाची हे ना आपण जे लाटतो ना ते थोडंसं पातळ हे करायचं, जाड नाही. नाहीतर मग ते कसं एकदम जाड जाड ते कवर लागतं. एकदम असे जवळजवळ हे करत जायचे, फोल्ड मारत जायचे. काय झालं बाबू डेझी? पाऊस आहे बाहेर, नाही खिडकीत जायचं नाही. खिडकीत नाही जायचं. हा बस तिथे माझ्या बाजूला. सॉरी बाहेर नको जाऊ, इकडे यायचं. असे मी ना सगळे मोदक करून घेते आणि आपल्या पुऱ्या पण लाटून घेते. मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने मी आता परत. चला, तुम्हाला मोदक दिसलेत की नाही बघा. आपले मस्तपैकी मोदक अशा पद्धतीने इथं सगळे मोदक करणार आहे. मोदक माझे बघा करून झाले. हे बघा मोदक करून झाले. आता मिस्टरांना बोलले तुम्ही तळून करा म्हणून. एक एक नका टाकू, मोदक टाकून घ्या. कधी थांबणार आहे पाऊस? कंटाळा आलाय पावसाचा. पाणी भरपूर पाहिजे तर मग पाऊस नको. हा ठीक आहे, पण काय खाली पण जायला मिळत नाही. काय आणायचं असेल तर एवढ्या ठिकाणी. आता मी इथे पुऱ्या करून घेते. चला पुऱ्या करून घेते. मोदक झाले की सनीला सांगा नैवेद्य दाखवायला 21 मोदकांचा. जेवण नाही, नुसते मोदक दाखवणे. जास्त एक बस. आपले असे मोदक मस्तपैकी गोल्डन कलरचे निघाले. असे गॅस ना बारीक ठेवली. मिडियमच आहे, गॅस मिडियमवरच राहू दे. एकदम फास्ट नका करू.
ते व्यवस्थित तळले जातात मग ते. सगळे मोदक आणि पुऱ्या करून घेते मी. पुऱ्या आपल्या मस्तपैकी बघा टमच्या फुटलेल्या आहेत छानपैकी. फटाफट बनवा लवकर. ह्याच्यात ठेवून घेते. ह्याच्यात ठेवायला पाहिजे वाडक्यामध्ये. पावसामध्ये गरम गरम चहा आणि पुरी मस्त लागते. चहा पुरी. तर चला इथे आपला मोदकांचा नैवेद्य पण बघा तयार आहे मस्तपैकी. आपले मोदक झालेले आहेत. आता मी फक्त मोदकाचाच प्रसादात चढवणार आहे 21 मोदकांचा. आणि हे आपलं तुळशीचं पान आहे. तर चला गणपतीला आपण नैवेद्य हे करूया, दाखवूया. स्वामींना पण दाखवूया, त्यांचा पण काढला आहे. भजी हिरवी मिरची लाल मिरच टाकली. डेझी जे जे बाप्पा कर. हे बघा त्याच्या पुरतेच तळा 2. तुम्हाला पाहिजे तर तळा, मला तर नको आहे. हे बघा नैवेद्य आपला मस्तपैकी असा सनी सनी पाय बाजूला कर. हे बघा आपला मस्तपैकी मोदकांचा नैवेद्य झालेला आहे. आरती पण माझी झालेली आहे. जेवण आमचं आता झालेलं आहे तयार. बघा इथे मिरची फ्राय, मोदक, भजी आहे, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, वरण, भात, पोळी आणि पापड. हे बघा सगळ्यांनी जेवायला आहे. आता आम्ही जेवायला बसलो आहे. हे घ्या तुम्हाला. लाईट लावा ना, अंधारात काय बसतात कळत नाही. हो आली. थांबा व्हिडिओ संपवते. आता जेवण वगैरे दिलं आहे जेवायला वगैरे मुलाला वगैरे ह्यांना. आता मी जेवायला बसते. पाऊस भरपूर आहे, तुम्हाला दिसणार नाही, अंधार आहे भरपूर. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा आवडला की नाही तो लाईक करून मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझे असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला डेली ब्लॉग बघायचे असेल तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तुम्हाला डेली ब्लॉग पण दाखवीन मी. थोडं बहुत चालू केलं आहे मी हळूहळू जसं मला जमेल तसं मी डेली ब्लॉग चालू केले. तर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि बाहेर तुम्हाला दाखवते मी पाऊस किती येतो बघा. भरपूर पाऊस आहे. हे समोरच टॉवर आहे इथे मोठा. आणि हे समोर इथे हे दिसतंय ना, हे बघा हे आपलं मेट्रो स्टेशन आहे. हे माझ्या किचनच्या खिडकीतून, तिन्ही खिडकीतून दिसतं. बेडरूम, हॉल वगैरे तिन्ही खिडकीतून दिसतं. तिकडनं पण त्या साईडने गोरेगावला वगैरे जाताना पण दिसते आणि ह्या साईडला बोरोलीला वगैरे जाताना पण दिसते मेट्रो. तर चला मी इथेच थांबते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. गुड नाईट सगळ्यांना.